नमस्कार शेतकरी मित्रांनो, महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या। तसेच आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करून घ्या। शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणे गरजेचे, अहवालानुसार करावे खतांचे नियोजन। देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव बघूया। ज्वारीला किमान दर 2000 तर कमाल दर 2200 रुपये, मक्का किमान दर 2100 ते कमाल दर 2100, सोयाबीन 4300 ते 4370, गहू 2200 ते 2351, हरभरा 5000 ते 5500। तूर दर 13800 रुपयांवर, तुरीला जास्तीत जास्त दर 13800 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलेले आहेत, तर सरासरी दर हा 11600 रुपये आहे। सोमवारी पहिल्या दिवशी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1083 क्विंटल तुरीची विक्री शेतकऱ्यांनी केली। 1 जुलैपासून विदर्भातील शाळा उघडणार, शालेय शिक्षण विभागाचे आदेश, शैक्षणिक धोरणात अनेक बदल। जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांनी घेतला पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ, रेशन वेळेवर मिळत नाही, 22,049 जणांनी दुकानदार बदलला। कोणत्या तालुक्यामध्ये किती जणांनी रेशन दुकानदार बदलला, तुम्ही इथे चार्टद्वारे माहिती बघू शकता। रेशन दुकानदारांना नवा ताण, आचारसंहितेत अडकले साड्यांचे वाटप, मला हवी पिवळ्या निळ्या रंगाची साडी। खतासोबत नको असलेली उत्पादने शेतकऱ्यांच्या माथी, आढावा बैठकीत जिल्हा परिषद सभापतीसह सदस्य आक्रमक। 7 वर्षांमध्ये 66 कोटीचे अनुदान, 1.5 लाखाहून अधिक गर्भवती मातांना लाभ। जिल्ह्यामध्ये मातृवंदन योजना ठरते वरदान। मातृत्व वंदना योजनेच्या अंतर्गत पूर्वीच्या योजनेमध्ये 5000पर्यंतची ही मदत 3 टप्प्यामध्ये मिळत होती। आता केंद्र शासनाने यात सुधारणा केली आहे। 2च टप्प्यात दुसऱ्या अपत्यासाठी ही मदत मिळणार आहे। दुसरी मुलगी झाल्यास 6000ची मदत मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे। पॉलिटेक्निकसाठी अर्ज केला का? ऑनलाईन नोंदणी, कागदपत्रे अपलोड, पडताळणी 25 जूनपर्यंत। हा अर्ज तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनने सुद्धा भरता येणार आहे। बळीराजाची पेरणीपूर्व मशागतीची लगीनघाई, खतासह बियाण्याच्या किमती वाढल्याने आर्थिक बजेट कोलमडले। वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांच्या जीवाला धोका, शेतशिवारातील उच्चदाब वीज तारा वाहून नेणारे खांब वाकले। खरीप तसेच रब्बी हंगामात या परिसरातील शेतकरी मशागतीचे कामे जीव धोक्यात घालून करीत आहेत। ट्रॅक्टरने मशागतीचे कामे करताना अडचणी येतात। काही शेतात तर ट्रॅक्टरला त्या वीज तारांचा स्पर्श होण्याचा धोका सुद्धा वाढलेला आहे। शिक्षक भरती पुन्हा पडली लांबणीवर, निवडणूक आचारसंहिता अडसर, भावी शिक्षकांची पुन्हा निराशा। रेडिंग बिल वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट येणार। बळीराजाची वाढली चिंता, हंगामपूर्व शेतीचे कामे अपूर्ण, मुरगाचा कोल्हा तरी रान हिरवे करेल काय? शिवनी शेत शिवारातील सुमारे 130 शेतकरी सिंचनापासून वंचित, शेतातील विहिरी कोरड्या, खरीप व रब्बी पिकांना बसतो फटका, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष। कुठे पाणी तर कुठे रेतीमुळे घरकुल बांधकामे प्रभावित, जिल्हा प्रशासनाला रेतीबाबत नेमके करायचे काय? आता बोगस बियाणे आढळल्यास तुम्ही कॉल करू शकता। तालुका स्तरावर कक्ष, भरारी पथकांची राहणार करडी नजर। जिल्हा भरारी पथकाला संपर्क साधण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत असेल ते तुम्ही नोट करू शकता। शेतकऱ्यांना 31 जुलैपूर्वी मिळणार का पीक कर्ज? जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती दुर्गम असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठ्या अडचणी येतात। यंदा तरी 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। सोयाबीन तेलाची फोडणी महाग, तेलबियांवरील आयात शुल्क वाढले। 105 किलो दराचे सोयाबीन तेल आता पोहोचले 110 रुपयांवर। किरकोळ बाजारातील खाद्यतेलाचे दर प्रति लिटरमध्ये तुम्ही बघू शकता। सोयाबीन 110, सूर्यफूल 133, शेंगदाणा 221, पाम तेल 111, राईस 122। कृषी विभागाच्या योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा। कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला, विविध योजनांसाठी अनुदान। कुठे बोगस बियाण्यांची विक्री होत असेल तर तुम्ही आता व्हॉट्सअपवरती सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता। शेतकऱ्यांसाठी कृषी तक्रार व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। यासाठी कृषी विभागाकडून 98 22 44 66 55 हा व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांची आर्थिक लूट, कृषी विभागाची डोळेझाक, कृषी केंद्र चालकांची अधिकाऱ्याकडून पाठराखण, जादा दराने कापूस बियाण्यांची जोरात विक्री, प्रशासन कधी करणार कारवाई? 743 कोटींच्या वसुलीसाठी पुन्हा OTS योजना जाहीर, व्याजमाफीची तरतूद, 30 जूनपर्यंत लाभ घेता येणार, 150 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। सांगली जिल्हा बँकेचे 30,000 शेतकरी होणार कर्जमुक्त। कांदापातीचा बाजारातून काढता पाय, मिरचीही देते महागाईचा ठसका, कोथंबीर मेथी 100 पार, डाळींवरच स्वयंपाकघराचा भार। भाजी निहाय प्रति किलो दर तुम्ही इथे बघू शकता। कापसाला अपेक्षित दर मिळाला नसला तरी शेतकऱ्यांचा कापसाकडे वाढता कल, शहादा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे। शबरी तसेच रमाई योजनेसाठी तुम्ही अर्ज केला का? घरकुल घ्या घरकुल, जिल्ह्यात रमाईचे 1000 तर शबरीचे 2500 घरकुल।
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या आणि आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करून घ्या.